कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शांता, आरतीचं ताट तयार कर। चला, सुनबाई कवा बी येते, लागा कामाला पटापटा। हा, म्हणजे सुनबाई आली नाही अजून? आमासने वाटलं आली असेल। सुनबाईंच्या आई भेटल्या होत्या देवळात। त्या म्हणत होत्या की सुनबाई आणि अधिपती भेटणार आहेत म्हणून। आम्हीच पाठवलं होतं अधिपतींना सुनबाईंना भेटायला। आम्ही सांगितलं त्यासनी, जावा आज एकदम शुभ दिवस आहे, जावा आजच्या दिवशी सुनबाईंना घरला परत घेऊन या। घरची लक्ष्मी असं बाहेर राहिलेली बरोबर दिसत नाही, नाही का? लोक काय म्हणतील? एक मिनिट, तू पाठवलंस अधिपतीला? मग अजून कोण पाठवणार? तुला तर अक्षरा नको होती ना घरात? त्यांना आम्ही न ग या घरात। मोठे मालक, बघितलं सनव सुनबाई किती बी रागराग करते का नाही ताईचा, तरी बी ताई बघा तिच्या स्वागतासाठी इकडे उभी आहे। ही आहे माझी खरी ताई, पर तुम्ही कधी बी तिचं मन ओळखलंच नाही बघा। काय नेमकं शिस्त आहे? नाही, हे जे स्वतःहून सगळं करतेस, काहीतरी कारस्थान चाललं असेल ना डोक्यात? हाय का? आम्ही काय बी चांगलं केलं तरी तुम्हाला वाईटच दिसतंय, आणि वाईट केलं तर आणखीन वाईट दिसतंय। आता फक्त तुम्हाला एकच सांगतोय, आम्ही जे काय करतोय की नाही ते आमच्या लेकाच्या भल्यासाठी करतो। आणि एक गोष्ट आमच्या ध्यानात आल्या, आमच्या सुनबाई घरात परत आल्याशिवाय आमच्या लेकाचं काही भलं होणार नाही, म्हणूनच आम्ही त्यासनी आणायला पाठवलं। अधिपती येतच असतील सुनबाईंना घेऊन। चला चला, आवरा लवकर, पटापटा काम कर। आणि ढोल ताशेवाल्यांचं काय झालं? अजून आले नाहीत ते? हा, जा जरा कामाला लागा, आणि जंगी स्वागत झालं पाहिजे आमच्या सुनबाईंचं। चला चला चला। ए धनाजी, चल लवकर, बोर्ड लावायचं। चल 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 सरक। अहो खरंच मी नाही ओळखलं तुम्हाला। ओके 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 फाईन, मी हिंट देतो ना। मी एका वेगळ्याच कशावरून तरी बोलतोय। काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये। तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा, मी काय बोलतो हे तुला कधीच कळत नाही। अक्ष, तुला अक्ष कोण म्हणतात आता? मॅड? येस, फायनली फायनली ओळखलंयस तुम्हाला। मॅड? अरे अरे काय, कसा आहेस तू? आणि कुठे आहेस? मी आहे इथेच। इथेच म्हणजे? इथेच म्हणजे तुझ्याच आसपास कुठेतरी। हे बघ, मला माहिती तू US मध्ये असतोस, सांग ना पटकन कुठे आहेस? कशाला रोमिंगचे पैसे घालवतोय सुभाष? मला पैशांपेक्षा तू जास्त महत्वाची आहेस अक्ष। आपण नंतर बोलूया मॅड। नाही नाही नाही, नंतर बोलूच यात आपण, पण आधी मागे तरी वळून बघ। मागे?
यो बस स्टॉप आपल्या लव्ह स्टोरीचा साक्षीदार, मास्तरीनबाई आपल्या मैत्रीचा बी साक्षीदार. आपण या बस स्टॉपवर किती वेळा गप्पा मारत बसायचो नाही, भांडायचो, एकमेकांवर चिडायचो आणि सगळे विसरून परत इथंच एकत्र यायचो. मी म्हणायचो तुम्हाला माझ्या गाडीतनं घरला सोडतो, तुमचं आपलं नाही, माझं मी जाते. तुमची बस येईपर्यंत मी इथंच तुमच्या संग थांबलेला असायचो, काय ना काय कारण काढून. तुम्ही बसमध्ये बसून गेला तरी बी इथंच घुटमळत राहायचो. यो बस स्टॉप. असं वाटायचं की तुम्ही इथनं गेलाच नाही, इथं जायचा. हे तेव्हा तुमच्याकडनं मैत्री होती आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल मैत्री बी आणि प्रेम बी दोन्ही बी होतं. अमन क्षमन. आज मैत्री बी आहे आणि प्रेम तर तेव्हापेक्षा लई जास्त आहे मास्तरीनबाई. फक्त तुम्ही माझ्या संग नाही. मला काही सहन होत नाही बघा. या बस स्टॉपवर आपण आपली लई भांडणं मिटवल्यात मास्तरीनबाई. आज बी आपलं भांडण इथंच येऊन परत मिटवून टाकूया आणि आपल्या घरला जाऊया मास्तरीनबाई. तुम्ही मला भेटावं, आता सहन होईना झाले. तुम्हासनी बघायला जीव लई कासावीस झाला मास्तरीनबाई. मला भेटा. हे बघा आपण भेटल्याशिवाय काय घडणार नाही, मला कळलंय. आता असं वाटतंय काहीतरी चमत्कार व्हावा आणि तुम्ही मला इथं भेटावं. बास सूर्या भावा, काहीतरी कर भावा. अक्ष कुठे हरवलीस? मॅड, अरे तू इथे कसा काय म्हणतो? तू खरंच? हो. मला विश्वासच बसत आहे रे. तुझ्या समोर उभा आहे मी. एक मिनिट हात बघू बघू. अरे वेडाच का रे? आय एम सो सॉरी. आता विश्वास बसला. अरे काय मॅड, आता म्हण ना मित्रा, तुझं भारतात स्वागत आहे. भारतात स्वागत आहे तुझं. धन्यवाद. अरे पण काय म्हणजे तू असं कसं केलंस? काय केलं मी? असं अचानक आलास, काही सांगितलं नाहीस, कळवलं नाहीस, काहीच नाही. जरी सांगितलं असतं तरी काय करणार होतीस तू? माझ्या स्वागताची तयारी करणार होतीस? काय एअरपोर्टवर असा वेलकमचा बोर्ड घेऊन उभी राहणार होतीस? तसं करायला काही हरकत नाही, माझा मित्र आहेस तू शाळेचा. बस बस बस, येई जुना. आता मला वाटलं मी तिकडे गेल्यानंतर आपली मैत्री पण. अरे असं कसं होईल, मैत्री आहेच की. बस बस, और क्या चाहिए इस मैड को? मैं आ गया. अक्ष मॅड, तू खरंच मॅड आहेस. अमेरिकेत गेलास पण तुझा फिल्मीपणा काही कमी झालेला नाही. उलट तिकडे जाऊन जास्त वाढलाय तो. कशी आहेस अक्ष? मस्त आहे, मजेत. तू कसा आहेस? कसा वाटतोय? छान. किती वर्षांनी भेटतोय का आपण? 10? 12. माय गॉड, 12 वर्ष. खरंच वाटत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.